दिनांक 26/6/2025 रोजी साधारणतः संध्याकाळच्या सुमारास 7:30च्या दरम्यान एक महिला जखमी होऊन पडल्याबाबतची माहिती मिळाली होती आणि तिच्या नातेवाईकांनी तिला तात्काळ हॉस्पिटलला आणलं, पण तोपर्यंत ती मृत घोषित झाली होती. त्याच्या मृत घोषित नंतर महिलेचे जे पती नामदेव चव्हाण याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद आम्ही केलेली होती हर्सूल पोलीस स्टेशनला. त्या दरम्यान ज्यावेळेस ती महिलेचा मृत्यू झाला आणि त्या हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांची सल्लामसलत केल्यानंतर ती महिला त्या रस्त्यावर जी पडलेली होती ती सुरुवातीला त्या लोकांचं इतरांचं म्हणणं होतं की दगड वगैरे लागल्यामुळे खाली, कारण की त्या ठिकाणी हिल एरिया आहे, दगड लागून ती मरू शकते किंवा ते पाय घसरला असेल. परंतु निश्चित वैद्यकीय याच्यावरून आमचं एक पूर्ण मत झालं की हे नैसर्गिकरित्या कुठेही असं झालेलं नाही आहे. कोणीतरी तिला कोणत्या तरी घातक हत्याराने, दगडाने, लाकडाने मारून तिला त्या ठिकाणी पडल्याबाबतची आमची खात्री झाली आणि हीच मृतकाची नातेवाईकाची पण खात्री झाल्यानंतर त्या अकस्मात मृत्यूमधून आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला. खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्या परिसरामध्ये आम्ही जी माहिती घेतली किंवा त्या मृतकाच्या नातेवाईकांकडून खरवड गावातील जे काही लोक होते त्यांची माहिती घेतल्यानंतर एक संशयित इसम 6:30-6:45च्या दरम्यान संध्याकाळी मृतक महिलेच्या घराकडे गेला होता अशा बाबतची माहिती प्राप्त झाली होती आणि त्याच्या वर्णन आणि त्या अनुषंगाने त्या भागात आम्ही शोध घेतला असता अशा प्रकारचा इसम त्या ठिकाणी आलेला होता संध्याकाळी अशी बातमी कन्फर्म झाल्यानंतर त्याचं वर्णन आणि त्या व्यक्तीचं असलेलं सगळं त्या ठिकाणचं अस्तित्व, तिथल्या गावाच्या लोकांशी त्याचा काहीतरी संपर्क होता, तो व्यक्ती बाहेरचा होता. परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांनी जी आम्हाला माहिती दिली होती त्याच्यानुसार तो तिथल्या गावातल्या एक मुलाकडे आपला मित्र म्हणून आलेला होता संध्याकाळी त्याला भेटायला आणि त्या अनुषंगाने ह्या महिलेकडे पण तो गेला होता आणि हे महिलेला रस्त्यामध्ये आडून त्याने त्या पद्धतीने अशा प्रकारे कृत्य केला असावं असा एक संशय निर्माण झाला. त्या ॲड्रेस प्राप्त झाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सोब यांना, माननीय श्री बाळासाहेब पाटील साहेब, HDPO ॲडिशनल साहेब मिरकलकर साहेब यांना ही बाब आम्ही कानावर टाकली. प्रभारी अधिकारी API लोखंडे यांनी आम्ही आणि त्यानुसार साहेबांनी सांगितलं कुठल्या परिस्थितीमध्ये आरोपी ह्या अशा प्रकारे डिटेक्ट होणं आवश्यक आहे आणि ह्या महिलांविषयी गुन्हा आहे, त्याच्यावर संवेदना खूप मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून रात्रभर पूर्णभर पावसात आम्ही स्वतः प्रभारी अधिकारी आणि त्याचे सगळं PSI सर्व आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला. सकाळी 10-11 वाजेपर्यंत नमूद जो संशयित इसम आहे त्यापर्यंत पोलिसांना पोहोचण्यात यश आलं आणि त्याला आम्ही त्या ठिकाणून घेतला. तो व्यक्ती मोखाडा इथला असल्यामुळे जव्हार मोखाडा त्याला आम्ही तिथून आणल्यानंतर त्याला विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेतल्यावर त्याने सांगितलं की नमूद बाब ही जी काही घटना घडलेली हे मी स्वतः केलेली आहे अशा प्रकारे त्याने आम्हाला जरी सांगितलं. पण त्या अनुषंगाने सर्कमस्टन्सेस जे असतात ते सगळे आम्ही चेक केले. त्यानुसार त्याचे काही मित्र तिथं होते. संध्याकाळी 6:30ला एका ठिकाणी ते एका टेकडीवर बसलेले होते. ही बाब पण स्पष्ट झाली आणि ज्या व्यक्तीने त्यांना बघितलं होतं हे कपडे या उंचीप्रमाणे त्या व्यक्तीकडनं पण आम्ही क्रॉस माहिती घेतली. हे निष्पन्न झालं की तो व्यक्तीने तो गुन्हा केलेल्या बाबत आहे. त्याला तात्काळ आम्ही अटक केलेली आहे. माननीय कोर्टासमोर हजर केलं आहे. कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडी रिमांड दिलेलं आहे. तर आरोपी भगवान पांडुरंग शिंदे राहणार मोखाडा हा जो होता ह्या हर्सूल गावामध्ये याच्यापूर्वी आणि खरवड गाव आहे, खरवड गावाला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आलेला होता. तेव्हा देखील अशा ह्या जी महिला या महिला संपर्कात त्याचं बोलणं झालं काही झालं असेल तेव्हा महिला नकार दिलेला आहे. पण त्याच महिलेला पुन्हा भेटावं अशा प्रकारे त्याच्या भावना झाल्यामुळे तो पुन्हा आज 3-4 महिन्यानंतर त्या गावाला पोहोचला आणि तिला अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली की जी गोष्ट शी डिनाय आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद खटकला आणि त्याने जवळच असलेल्या त्याच्याजवळ तिथं लाकडाचा एक दांडका होता त्याचा वापर करून नमूद महिलेला जखमी केलं आणि त्या पद्धतीने तिथून पळून गेला. नंतर उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. नमूद आरोपी त्याचा कुठल्याही प्रकारे पोलिसांना त्या भागात राहत नसताना देखील शोध घेणं अत्यंत कठीण काम होतं. परंतु मुसळधार पडणाऱ्या पावसात देखील पोलीस त्या ठिकाणी काम करत होते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या आरोपीला पोलिसांनी 24 तासामध्ये आम्ही अटक केलेला आहे आणि आज मान्य कोर्टासमोर त्याला हजर केला आहे. तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. अशाच प्रकारे एकतर्फी त्या महिला त्याने सांगितलं की तू मला आवडते अशा पद्धतीने त्या प्रकारे त्याने सांगितलं की अशा ह्या म्हणून एकतर्फी एक प्रकारे थोडक्यात म्हणता येईल की एकतर्फी प्रेमामधून त्या अशा प्रकारची घटना घडलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही पुढील सखोल तपास करत आहोत. इतर आरोपितांनी त्याला सहकार्य केलं किंवा मदत केलं याबाबतचा पुढील तपास करणं बाकी असल्यामुळे आज ते सांगता येणार नाही, पण पोलीस त्या अँगलने तपास करीत आहे.